ध्यानमूल गुरु मोरुती हरवो ध्यानमूल गुरु मोरुती मंत्रमूल गुरु वाक्यं पूज्यमूल गुरुपादं मुक्तिमूल गुरुकृपहं तस्मै श्री गुरुवे नमः गुरुवे नमः। वरुणरूप विनामूर्ति सर्वचैतन्यदायकं सर्वव्याप्तिमया शान्तं गुरुवे श्री गुरुवे महागुरुवे नमस्तुते नमस्तुते नमः। पुंडलीकवर्ध्यहार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सकल साधु संत महाराज की जय। जय मंगलम जय नम पार्वते पते शिव हर हर महादेव। शांती ब्रह्मा करुणासागरा अपात बांधवा भक्त वत्सला देव कसा आहे? आनंद स्वरूप आहे। आनंद आनंद परम सुख देणारा आहे। कोणालाही दुःख देत नाही त्याने परम सुख करता आहे तो। अखंड मंडलकारं व्याप्तमेव चराचरं तत्पदं दर्शितमेन तस्मै श्री गुरुवे नमः। या विश्वाला व्यापून राहिलेला सच्चिदानंद घन त्या परमात्म्याला पांडुरंग श्रीहरी विठ्ठलाला पवित्र चरणी वंदन करून आज हा वारकरी संप्रदायामध्ये जो पाया रचला महावैष्णव महामाऊली ज्ञानेश्वर माऊली यांच्या पवित्र चरणाला वंदन करून वैराग्यमूर्ती श्रीमान श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पवित्र चरणी वंदन करून आज हा अधिक मासानिमित्त पुरुषोत्तम मास सुखाचा करता दुःखाचा हरता गणपती बाप्पा यांच्या पवित्र चरणाला वंदन करून आजच्या हा प्रवचनाला जमलेले माझे श्रोते हो, भाविक भक्त हो, हरिभक्त पारायण समोर बसलेले माझ्या संत मंडळींना पवित्र चरणाला वंदन करून आजच्या ह्या प्रवचनात शांती ब्रह्म एकनाथ महाराज त्याच्या अनुभवातून संतांच्या महात्म्याच्या मुखातून पडलेलं शब्द हे स्व अनुभव असते। कुठलं वाचून घेऊन त्याने हे केलेले नाही। स्व अनुभव शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, जरी साडचाच पारमार्थ जरी सात चाड पारमार्थ
तेने भावे भजावे सद्गुरुनाथा सकळ साधनाची माता सकळ साधनाची माता जाण तत्वता गुरु भक्ती शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, काय अनुभव सांगितले हो. जरी सात चाड पारमार्थ, तुम्हाला जर पारमार्थ करायचा असेल तर, तुम्हाला पारमार्थात आनंद वाटत असलं तर तेने भजावे सद्गुरुनाथा. सद्गुरुनाथाला शरण गेल्याशिवाय त्या पारमार्थातलं रस कळत नाही. सकळ साधनाची माथा. तुम्ही काही साधन करा, त्या सगळ्या साधनाची माता जरी कोण असलं तर ते सद्गुरुनाथ आहेत. सद्गुरुनाथ आहेत. म्हणून प्रपंच पारमार्थ ईश्वराने सृष्टी केलेली आहे. त्या सृष्टीमध्ये जोड, सगळ्याला जोड आहे. जोड शिवशक्ती जोड आहे, धर्म अधर्म जोड आहे, पाप पुण्य जोड आहे. पुण्याला जर किंमत द्यायचं असलं तर, धर्माला जर किंमत द्यायचं असलं तर माग अधर्म पाहिजेच. पुण्यवंत म्हणून घ्यायचं म्हटलं तर त्याला पाप जोड पाहिजेच. म्हणून पाप पुण्य धर्म अधर्म हे जोड आहेत, जोड. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात, या पारमार्थात जर तुला आनंद मिळवायचा असेल तर त्या सद्गुरुनाथाला शरण जा, त्या गुरुचं तत्व जाणून घे, मग त्या पारमार्थात आनंद मिळेल असं म्हणतात. मी परवा सांगितलं, आनंद दोनच ठिकाणी आहे. कुठं? एक सद्गुरु सत्संगात, भगवत नाम चिंतनात, एक झोपेत. दोनच ठिकाणी आनंद. आपल्याला तत्व कळायचं म्हणलं तर त्या एकच परब्रह्माला ब्रह्मसुद्धा म्हणलेले आहेत, तत्व म्हणलेले आहेत, अनेक नाव दिलेले आहेत. देव एकच, नाम अनेक आहेत. अनेक आहे, अनेक. कोई एक जाने वो सभी जाने, कोई एक नहीं जाने वो कुछ भी नहीं जाने. या जगात देव एकच आहे. ज्यांच्याजवळ दृढ निश्चय झालेला आहे, या जगातलं सगळं त्यांनी जाणलेलं आहे. मग देव हा एक नसून अनेक आहे. माझा देव, तुझा देव, आमचा देव लय कडक आहे. आमचा देव लय कडक म्हणतात बघा. मला असंच म्हणला, तुम्ही काय कीर्तन प्रवचन करता हो, आमचा देव जर माझ्या अंगात आला की लय कडक म्हणला. किती कडक म्हणला? लय कडक म्हणला. विस्तूला धराव पण त्याला धरून असं त्याचं तेज होत आहे. मी म्हणलो, एक दोन घागरी पाणी होत त्याच्यावर. तत्व कळायचं म्हणलं तर गुरुमुखातूनच कळतंय, कुठंही कळत नाही. म्हणून माझ्या विठ्ठलपंताने गुरुतत्व जाणून, कारण माणसाजवळ करुणा, दया, विनय, नम्रता यायचं म्हणलं तर कबीरदास सांगतात, दया धर्म का मूल है, दया धर्म का मूल है,
अभिमान दुख का कारण, तरने को लीनता डूबने को अभिमान, लेने को प्रभु का नाम, इस मुख से लेने को प्रभु का नाम, देने को अन्नदान। कहत कबीरा सुन बै साधू। आपण ह्या अधिक पुरुषोत्तम मासामध्ये कबीरदासांनी सांगितल्याप्रमाणे करता त्रेता द्वापार हा कलियोग, ह्या कलियुगामध्ये पुण्य प्राप्ती करायचं असलं तर, घ्यायचं असलं तर भगवंताचं नाम घ्या, द्यायचं असलं तर अन्नदान द्या। नाम गाऊ नाम घेऊ, नाम गाऊ नाम घेऊ, नाम गाऊ नाम विठोबाला, नाम विठोबाला, नाम गाऊ नाम घेऊ, नाम गाऊ नाम घेऊ, नाम गाऊ नाम विठोबाला, नाम विठोबाला, नाम विठोबाला। आम्ही दैवाचे दैवाचे आम्ही दैवाचे 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 दास पंढरी राया। जय गुरु। हरी बोल। पंढरी राया दास पंढरी राया। आम्ही दैवाचे दैवाचे आम्ही दैवाचे 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 दास पंढरी राया, दास पंढरी राया, दास पंढरी राया। बोला पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। धर्मो रक्षन्ति रक्षिताः, धर्मो अहंती अहंता। आपलं शास्त्र सांगतंय, ज्यांनी धर्माचं रक्षण केलंय त्याच्या संकटकाळी तुम्ही केलेले धर्मच तुम्हाला सहाय करत असते, कुठलं देवानं सहाय करत नसते। धर्मो रक्षन्ति रक्षिताः, धर्मो अहंती अहंता। धर्म, धर्माला फार व्याख्या आहेत। लास्ट स्टेपला ज्ञानाला सुद्धा धर्म म्हणलेले आहे आपल्या शास्त्रात। आता धर्म, आपल्या शास्त्रात धर्माला 4 पाद सांगितले, 4 पाद। कळून घ्या धर्म कशाला म्हणायचं। काही लोकांना धर्माचा अर्थ माहित नाही। धर्म, धर्माला 4 पाद। आपल्या जगज्योती बसवण्णा सुद्धा कन्नडमध्ये सांगितले, आता कबीरदासाने सांगितले तुम्हाला। ದಯವಿಲ್ಲದ ಧರ್ಮದ ಉದಯ, ದಯವೇ ಬೇಕು ಸಕಲ ಪ್ರಾಣಿಗಳಲ್ಲಿ, ದಯವೇ ಧರ್ಮದ ಮೂಲವಯ್ಯ ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವ। दया धर्म का मूल, ते धर्म जरा पाद 4। दया करुणा नम्रता यायचं म्हणलं तर पहिलं सत्य हे पाद आहे, सत्य। धर्माला 4 पादामधलं मधलं सत्य, दुसरा आहे तप, तप तप, तीसरा है दया, चौथा है दान। हे 4 पाद आहेत। पहिला पाद काय, सत्य आहे। आता कोणी सत्य बोलतात का आजच्या कलियुगात? बोलतात सत्य?
फार कठीण आहे सत्य बोलायचं म्हटलं तर. तसल्या धर्मराजाला जमलं नाही सत्य बोलायचं. त्यांनी एका वेळा खोटा सांगितलंच. सत्ययुगात सत्याचा क्षय झालेला आहे. दानवाचं देवांचं युद्ध जमलं कशासाठी? अमृतासाठी. त्यावेळी देवानं खोटं सांगितले. सत्य बुडालेलं आहे. धर्माचा एक पाद मोडलेला आहे. दुसरा आहे तप. आजच्या हा कलियुगात तप करायचं म्हणजे तर लय अवघड आहे. जमतच नाही तप करायचं. कर्ता युगामध्ये सत्य होतं. कर्ता संपल्यावर त्रेता तप आलं. त्यावेळेला सुद्धा तपाचा नाश झाला. 64,000 वर्ष तप केलेला एका क्षणातच त्याचा तपाचं भंग झाले. तप सुद्धा कोण? एका क्षणाचा तपाचा भंग केलेला महान ऋषी होता विश्वामित्र. विश्वामित्र प्रतिसृष्टी करायचं ताकद आलता त्याच्याजवळ तोप करून. पण एका क्षणात मोहात पडला. तपाचं नाश झालं. ते पण धर्माचं पाद मोडलं. तिसरं पाद आलं दया. दया द्वापार युगात दया. त्यावेळी सुद्धा दया टिकलं नाही. कौरव पांडवांचं युद्ध झालं. भाऊ होते पण कौरवांचं पांडवावर दया दाखवलं नाही. दाखवलं का दया? कृष्ण दया दाखवा, तुमचं रक्त संबंध आहे ते एक 5 गाव द्या, करून खाऊ द्या, युद्ध कशाला करता? कृष्ण सांगितलं समजून, तरी भावावर दया आला नाही. नाही म्हणला. दुर्योधन काय म्हणला? काय होईल ते होऊ दे, पण त्याला सुई एवढा उभर मी देणार नाही. भावावर दया आला का? नाही आला. म्हणून धर्माचा तिसरा पाद सुद्धा मोडलेला आहे. आपल्या ह्या महाराष्ट्रात आता एक शिवलिंगाचं देवस्थान आहे. ते 4 खांबावर उभारलेलं होतं. आता कलियुगमध्ये एका खांबावर उभारले ते देऊळ. त्याचं कालगणना आहे. आता 3 खांब मोडलेले आहेत त्याचे. ते एका खांबावर देऊळ उभारलेले. तो एक खांब कवा मोडतंय तेव्हा हा सृष्टीचा लय होणार आहे म्हणे. आता कलियुगामध्ये ते खांब, देवळाचं खांब, धर्माचं पाद कशावर उभारले म्हणलं तर दानावर उभारले. दान. म्हणून आपल्या संत महात्माने म्हणतात हा कलियुगामध्ये लेने का चेतो प्रभु का नाम लो, देने को अचेतो अन्नदान देव. कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझे करावे कीर्तन.
श्री ज्ञानदेव तुकाराम. अन्नदान पेक्षा श्रेष्ठ दान कुठलं नाही ह्या कलियुगात. काही दान दिलं तर ते सत्पात्री जाते का ना माहीत होत नाही. तुम्ही पैसे दान केला, साधू आहे, बोवा आहे, पैसे दान करता हो तुम्ही, पण ते पैसा साधूनं घेतलेलं सत्पात्री खर्च करताय, कुठं वाम मार्गाला खर्च करते आम्हाला कळतंय का हो? कळत नाही. मग त्याने एखादा सत्पात्री जरा उपयोग केला तर ठीक, आम्हाला पुण्य लागेल केलेलं दान. मग एखादा वेळेस दुसऱ्या कार्यासाठी वापरला तर ते पाप आम्हाला लागतंय. म्हणून कुठलंही दान कलियुगामध्ये अन्नदान श्रेष्ठ दान सांगितलेले. अन्नपूर्णे सदापूर्णे सदा वल्लभे अन्न संतृप्तो तृप्तो भौतम चराचर शंकर. देव तृप्त व्हायचं असलं तर ह्या कलियुगात एका संताने महात्म्याने ह्या जमलेल्या सगळे माझे सुजन इथं संत मंडळी जमलेले आहेत. पुरुषोत्तम मासात एका साधू संताला तृप्त जेवण करा, त्या परमात्म्याला जाऊन आनंद होत असते. कारण माणूस हा कलियुगामध्ये कशालाही संतृप्त राहिलेला नाही, फक्त अन्नाला एवढं संतृप्त झालंय. पोट भरला बस. काल आमच्या हरिभक्त महादेव महाराजच्या घरी जेवण होतं. काय ते आंब्याचं रस केलं ते हो. आमचं आज गायक आलं नाही का? नाही येतील येतील. त्यांनी म्हणले असं असं करू लागले. मी कोणाला असं करते की असं असं करू लागले. त्यांच्या मंडळींना सुद्धा बोलता येत नाही, मला नंतर कळालं. काय आंब्याचं रस बनवलं, फार छान झालं. पण एक वाटी घेतलं चांगलं, 2 वाटी घेतलं. महादेव महाराज म्हणले अजून 1-2 वाटी घ्या बस. बस म्हणलं आता. लय चव म्हणलं तर हे भरलं की कुठं घालायचं. माणूस अन्नालाच तृप्त झालेला आहे, कशाला पण तृप्त झाला नाही. म्हणून ह्या पुरुषोत्तम महिन्यामध्ये आपण सत्संग, भगवत नाम चिंतन, भगवंताचा भजन, अन्नदान एवढंच करा. तुमचं धर्मकार्य सिद्धीस जाईल. तुम्हाला त्या श्रीहरी पांडुरंग परमात्मा तुमच्यावर करुणा कृपा करेल. म्हणून ह्याच्या हा मौली ज्ञानेश्वर चरित्रामृतामध्ये काल कुठंपर्यंत आलं आमचं प्रवचन? पाळणा. काल पाळणा कार्यक्रम केलो सिद्ध बेटावर. शंकराचा अवतार निवृत्ती महाराज, विष्णूचा महाविष्णू अवतार ज्ञानोबाराया जन्मलेले आहेत. त्या सिद्ध बेटावर विठ्ठलपंत रुक्मिणीचं चांगलं चाललं होतं. 1120 मध्ये 1201 मध्ये इसवी सन. कारण ह्या जनाबाईने एका अभंगात त्याने कुठल्या साली कुठली संतांनी जन्मले जनाबाईने एक अभंगात मांडलेलं आहे. 1201 मध्ये त्या रुक्मिणीबाईला 3रा गर्भधारण झाला. 3रा. ज्या वेळेला 4 वर्षाचा निवृत्तीनाथ, 2 वर्षाचा माऊली ज्ञानेश्वर, नंतर 3रा गर्भधारण झालं. 9 मास भरून 9 महिने 9 दिवसानं त्या रुक्मिणी मातेला वेदना होते. त्या प्रस्तुती समयी वेदना होऊन साक्षात भगवंत 3रा अवतार ब्रह्मा विष्णू महेश, 3रा अवतार भगवंताचा 3रा अवतार त्या रुक्मिणीच्या पुण्य गर्भात 3रा मुलगा जन्मला. त्याचं नाव सोपान असं ठेवले. सोपान. सोपान. माझ्या भाविक भक्तांनो, पहाटे ब्रह्मीमुहूर्त पार
चांगला मुहूर्त आहे. ब्रह्मी मुहूर्त म्हटल्यावर पहाटे 4 पासून सूर्यास्ता पहिलं हा ब्रह्मी मुहूर्त मांडलेला आहे. त्या निवृत्तीनाथाचा ब्रह्मी मुहूर्तमध्ये जन्म झाला. रुक्मिणीला आनंद झाला, विठ्ठल पंताला सुद्धा आनंद झाला. सूर्य उगवला, सूर्य किरण त्यांच्या झोपडीत पडत होता. तेवढ्यातच त्या सूर्यनारायण प्रकाश किरणाबरोबरच एक वाईट बातमी कानाला आला. कारण सुख दुःख मिश्रित हा प्रपंच. पहाटे 4ला मुलगा झालेला आनंद झालता रुक्मिणीला, विठ्ठल पंताला. त्या सूर्य किरणाबरोबरच एक वाईट बातमी आली. आळंदी गावामध्ये रुक्मिणी ताईचे वडील शिदोबा पंत स्वर्गवासी झालेला आहे. स्वर्गवासी झालेला आहे. त्यावेळेला बातमी कळताच पाट 4ला प्रस्तुती झालेला आहे. जन्म दिलेली वडील शिदोबा पंत हा स्वर्गवास झालेले ऐकून रुक्मिणी डसडस रडती आहे. त्यावेळी विठ्ठल पंत, मला तर हे समाजाने वाळीत टाकलेलं आहे. रुक्मिणी म्हणते, पती परमात्मा, माझं दैव कसलं लिहिला ते ब्रह्माने. माझ्या आई वडिलांना मी एकुलती एक मुलगी असताना सुद्धा माझ्या वडिलांच्या अंत्यसंस्काराला मला जाता येत नाही. होईल ते होईल, मी पण येतो म्हणल्याबरोबर त्या कुंभारिणी बाई होती तिथे एक, त्यांनी म्हणले, रुक्मिणी आता 4ला प्रस्तुती झाले, जाऊ नको बाई, जाऊ नको. तेव्हा रुक्मिणी मातेने दुःख करते, डोळ्यात पाणी आणते. माझ्या आई वडिलांना मग एकुलती एक मुलगी असताना माझ्या वडिलांचा अंत्यसंस्कार मला मिळत नाही. पती परमात्मा, तुम्ही तरी जावावं. माझ्या वडिलाच्या अंत्यसंस्काराला तुम्ही तरी जाऊन त्या चिताग्नी देऊन या. कारण माझ्या वडिलाला पोरं नाहीत, कुठले बंद बांधव नाहीत. माझ्या वडिलाला मी एकुलती एक मुलगी. माझं तर असं स्थिती झालेलं आहे, नाईलाज झालेलं आहे, मला येता येत नाही. पती परमात्मा, तुम्ही तरी जाऊन चिताग्नीला माझ्या वडिलाचा अंत्यसंस्कार करून या, करून या. विठ्ठल पंत होईल ते होऊ दे म्हणून त्या सासऱ्याच्या अंत्यसंस्काराला जावं म्हणून सिद्ध बेट सोडून त्यांनी आळंदीकडे प्रयाण झाला. तिथं आळंदी क्षेत्री कुलकर्णी घराणा शिदोबा पंताचा वैना सगळ्या गावाकडं होतं. कारण माणूस 4 चौघात असलं तर मरताना लोक जास्त जमतात. आम्ही दुसऱ्यांच्या मैतीला कशाला जायचं माहिती आहे का? उद्या आमच्या मैतीला यावं. का 4मध्ये जात आहे की कशाला जमायचं एवढं लोक? 4 जण खांदा दिलं तर जात आहे, मग कशाला जमायचे एवढं लोक? उद्या आमच्या मातीला नाही आलं तर सोड, त्यांनी कोणाच्या मातीला आलं का? कोण येत नाही ते. म्हणून सिद्धोबा पंताने सिद्धबेट सोडून इंद्रायणी आळंदीसकडे निघाला. इकडे इंद्रायणी काठी सगळ्या सगळं धर्म ब्राह्मणाने, मार्कट धर्म ब्राह्मणाने त्या सिद्धोबा पंताची सगळी अंत्यविधी उरकले होते. लाकडं सगळं रचलेलं होतं. आता धर्म मार्तंड सगळे विचार करू लागले, ह्या सिद्धोबा पंताला अग्नी कोण देणार? कारण सिद्धोबा पंता वंशिक मुलगा कोणतरी पाहिजे. आता कोण देणार ते विचार करत असतानाच विठ्ठल पंत पुढे जाऊन उभारले. त्या सगळ्या धर्मवंतांना, पंडितांना हात जोडून वंदन केला. बाबाओ, माझ्या सासऱ्याला कोणी नाही, एकुलती एक मुलगी माझी बायको रुक्मिणी प्रस्तुती झालेली, त्यांनी येण्यासारखं नाही आहे.
माझ्या सासऱ्याच्या अंत क्रियेला चिताग्नी मला देऊ द्या, मी देतो म्हणला. तेवढ्यात एक शेंडीवर हात फिरवत ब्राह्मण पुढे आला. अरे महापापी म्हणला, परत कशाला आला इथं? धर्मद्रोही आहे तू, धर्माचा द्रोह केलेला आहे, आमचा धर्म नाश केलेला आहे तू, महापापी तू परत कशाला इथं आला? अहो हे कोणाच लास्ट क्षण आहे, हे अंत्य काळ आहे. माझ्या सासऱ्याच्या चित्याला मी अग्नी देऊ देव, माझ्या सासऱ्याच्या आत्म्याला शांती मिळू दे. माझ्या जावाईने माझं चिताग्नी दिले म्हणून शांती मिळू दे, मी देतो चिताग्नी. नाही म्हणले ते, नाही तू महापापी आहेस. संन्यास घेऊन परत ग्रस्त आश्रमात येऊन तो महापाप केलेला आहे, तुझ्या हातना मी देणार नाही. त्यावेळी विठ्ठल पंत म्हणले, ठीक आहे बाबा म्हणले, बरोबर. जाऊन एक दगडावर बसले. तेवढ्यात सगळे ब्राह्मण कसं द्यायचं, काय करायचं, सगळेजण विचार करू लागले. तेव्हा धर्मवंत श्रेष्ठ ब्राह्मण उभारून म्हणला, त्याला भडाकी अग्नी द्यायचं म्हणले. मंत्राग्नी आणि भडाग्नी. ह्याला मंत्राग्नी आता कोण द्यायला तयार नाही, त्याला आता भडाग्नीच द्यायचं असं विचार केले. कारण शास्त्रोक्त मध्ये वेदोक्त मध्ये मंत्राग्नी द्यावं, पण याला वांशिक कोण नाही. ह्यानी तर महापापी आहे, जावय आहे पण महापापी आहे, त्याला भडाग्नीच द्यायचं ठरवले. विठ्ठल पंताला भडाग्नी मंत्र संस्कार झालं नाही, भडाग्नी देऊन टाकले. विठ्ठल पंत अंत्यसंस्कारापोटून सिद्ध बेटावर आला. रुक्मिणी ढसढस रडत होते. पती परमात्मा आल्यावर, देवा पती परमात्मा, आमच्या विठ्ठल आपला सिद्धोबा पंत वडिलांचा अंत्यसंस्कार चिदाभस्म अंत्य चिता तुम्ही दिला का तसं विचारले. मंत्रोक्त चित्याला ते अग्नी प्रज्वलित तुम्ही केला का विचारल्याबरोबर विठ्ठल पंत मान हलवून लागला, नाही नाही म्हणला. विठ्ठल पंताच्या मुखातून एवढं झालं, भडाग्नी भडाग्नी असं उच्चार काढला. रुक्मिणी ढसढस जोरात रडू लागली. असल्या माझ्या वडिलाला मंत्रोच्चार अग्नी प्रज्वलित केले नाही, भडाग्नी दिले म्हणून दुःख केले. माझ्या भाविक भक्तांनो, असल्या ह्या विठ्ठल पंत रुक्मिणीच्या सिद्ध बेटावर काही क्षण सुख काही क्षण दुःख असं प्रसंग येत होते. तिसरा निवृत्तीनाथ जन्माला आला. काही परत वर्ष 2 वर्षाने अश्विनी शुद्ध प्रतिपदा शक्य 1191 1199 निवृत्ती जन्मला. अधिक शुद्ध प्रतिपदा शक्य 1201 आदिशक्ती माया मुक्ताबाई जन्मला आली. अशा या 4 भावंडे निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई असे त्या विठ्ठल पंत रुक्मिणीच्या पुण्यगर्भात जन्मून आले. त्या विठ्ठल पंताने 4ही मुलांना 6 वर्षाचा निवृत्ती, 4 वर्षाचा माऊली ज्ञानेश्वर, त्या दोघांना त्या धुळीच्या पाठीवर श्री गणेशाय नमः असं लिहून त्यांना अक्षर ज्ञान शिकवू लागला. त्या निवृत्ती ज्ञानदेवांना वडिलांनी अक्षर ज्ञान शिक्षण देऊ लागले. पुढं त्याच सिद्ध बेटावर पटांगणात, आपल्या आश्रमाच्या पटांगणात विठ्ठल पंतांनी आपल्या पवित्र 4 वेद, त्या 4 वेदाचा सार
काही पारमार्थिक दृष्टीने आध्यात्मिक दृष्टीने सगळंच पापी नसतात. हा. गाव असतं म्हणा, गावात 4 तर पुण्य लोक असतात, थोडं तर पुण्य लोक असतात, सगळं तसंच नसतंय. काही लोक सिद्ध बेटावर विठ्ठल पंथाच्या मुखातून त्या वेदोक्त संस्कृत भाषातील सोप्या भाषेत करून त्या वेदाचा सार विठ्ठल पंत जमलेल्या लोकांना सांगत होते. या कर्मठ ब्राह्मणांना कळालं विठ्ठल पंताने वेदाचा सार सांगू लागलेला आहे. जाणाऱ्या लोकांवर बहिष्कार घातले. कशाला जाता रे तिथं? महापाप्याच्या मुखोतून वेद ऐकता, त्याला का अधिकार आहे वेदाचा निरूपण करायचं? महापापी येतो, तसल्या महापापीच्या तोंडातनं वेद ऐकता तुम्ही, आजपासून तुम्ही जाल तर याद राखा, खबरदार आहे म्हणले ब्राह्मण लोक सगळे. तुम्ही जरा तिथं गेलो सिद्ध बेटा तर तुमचंही घर वाढीत टाकाल. जाऊ नका. ज्या वेळेला सगळे, कारण सत्ता पुढे शहाणपण चालत नाही. आमचं शास्त्रात सांगितलेले माणूस नीतिभ्रष्ट कवा होतोय, माणूस धर्म कवा सोडतोय, फार सुंदर असं वर्णन केलेलं आहे. यौवनम धन संपदा 2. यौवनम धन संपदा प्रभुत्वम अव्येकिता एकेकमप्यनर्थाय किं चतुष्टये. यौवनम धनसंपदा प्रभुत्वा अव्ययिता, हे 4 प्रबल कारण सांगितलेले. अधर्म वागण्यासाठी माणूस यौवनात सुद्धा अधर्मी वागतोय. कारण यौवन असतंय त्यावेळेला काय कळत नाही, त्याला अंगात रक्त गरम असतंय. असल्या ज्ञानी लोकांना सांगितलं ऐकत नाही त्यांनी, कारण अंगात यौवन असतंय. माणूस यौवनात नीतिभ्रष्ट होतोय. धनसंपदा, माणसाजवळ पैसा आला तर नीतिभ्रष्ट करतात. पैसा हा बरके पैसा. आमच्या कन्नडमध्ये म्हणतात किशाग रॉक बತ್ತंದ್ರೆ बल्ल्याक सॉक बರ್ತदत. खिशात पैसा आला तर हंकार येत आहे म्हण. सगळ्यांना नाही, काही लोकांना येत असते. लक्ष्मीला जपणारच जपतेत, सगळ्यांना जपवता येत नाही. पैसा संपत्त, यौवनम धन संपदा प्रभुत्वम, प्रभुत्व म्हणजे सत्ता, खुर्ची. आळंदीमध्ये धर्म मार्तंड सत्तेवर होते ते. त्यांनी काय सांगेल ते सगळं जण ऐकायचं. माणसाजवळ सत्ता आलं तरी नीतिभ्रष्ट होतात. ते खुर्चीत तसंच आहे हो, सत्याच. नगराध्यक्ष झाला, निवडून येऊपर्यंत काय म्हणताय माहित आहे तुम्हाला? निवडून येऊस्तोवर हात जोडतंय, पाय पडतंय, सगळं करतंय, असं करू तसं करू, आश्वासन देतात. निवडून आल्यावर एकदा तर येतात गल्लीला, चालू झालं तिकडं पैसा गोळा करायचा. तिकडं वाम मार्गाने पैसा गोळा करतात. माणसाजवळ संपत आला तरी नीतिभ्रष्ट होते. 4 आहे अविवेकिता. अविवेकिता म्हणजे दृष्टांचा संग, दृष्ट माणसाचा संग. म्हणून संतांनी सांगतात चांगल्याचा संग करा. संगात संजयते ज्ञानम ज्ञानदेव तो कैवल्यम. तुम्ही कसं संग करता तसं आपलं परिवर्तन होतंय.
आमचं बसवಣ್णा कन्नडमध्ये सांगितलंय, सार सज्जनರ ಸಂಗಲೇಸು ದುರ್ದುರ್ಜನರ ಸಂಗ ಭಂಗ ಸಂಘ ಎರಡುಂಟು ಒಂದು ಬಿಟ್ಟು ಒಂದು ಹಿಡಿ ಮಂಗಲ ಮೂर्ती ಕೂಡಲ संगನ चरण. दोन संघ आहेत, एक सज्जन संघ आहे, एक दृष्टांचा संघ आहे. संतांचे संगती मनोमार्ग गती, संतांचे संगती मनोमार्ग गती, संतांचे संगती मनोमार्ग गती, संतांचे संगती मनोमार्ग गती, संगती मनोमार्ग. आगळावाचे पोते येणे पोते, आगळावा श्रीपती येणे बंदे, मुके मना हरी मुके मना, हरी मुके मना, हरी मुके मना, हरी मुके मना, हरी मुके हरी मुके मना, 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 हरी मुके मना. आमच्या कन्नडमधील निजगुणी शिवयोगी कैवल्य ग्रंथ मी सतत सांगत असतो. कर्नाटकमध्ये कुठेही जावं, कैवल्याला फार महत्त्व आहे. आपण महाराष्ट्रामध्ये कसं ज्ञानेश्वरी तुकाराम महाराज गाथा मानतो, तसं कर्नाटक निजगुणी शिवयोगी ग्रंथ त्याच्यात त्यांनी फार महत्त्वाचं गोष्ट सांगितले. अरितवर संघ अनुगालिरಬೇಕು परशिवನ ಕಾಣಲಿದ್ದು ಒಂದೇ ದಾರಿ ಸಾಕು. चांगल्यात संगत कर, चांगल्याचं संगत कायमस्वरूपी कर. त्या देवाला पाहण्यासाठी हा एकच मार्ग असं सांगितलं त्याने, दुसरं मार्ग काहीच नाही. अरितवर, अरितवर म्हणजे सज्जन, ज्ञानी, सत्पुरुष, चांगल्या लोकांचा संगत कर बाबा. हा एकच मार्ग तुला देवापर्यंत पोहोचू शकते, सत्संग, संताचा संग. म्हणून दृष्ट लोकांचा संग करू नये, कारण दृष्ट लोकांमुळं माणूस नीतीभ्रष्ट होते, अधर्म वागते, अधर्म वागते. कारण त्याला धर्माचा ज्ञान नसतोय. रूढी परंपरा, अंधश्रद्धा या भावनेनं त्याने विठ्ठल पंथाचा घोर घोर असे सतत सतत अपमान होत होत. माणसाच्या जीवनात माणूस जन्माला आल्यावर मानानं जगायला पाहिजे, मानानं जगायला पाहिजे. मानानं मान जर गेलं, प्राण ठेवून काय उपयोग नाही. शहाण्याला शब्दाचा मार असतोय. पुढं राहू द्या, पुढचा मी बोलत नाही. शहाण्याला शब्दाचा मार असतोय. माणूस विठ्ठल पंत मानानं जगावं असं वाटत होतं, तरी त्याचा मान अपमान होत होत, तरी ते सहन करत होते. सहन, कारण कुठलेही अपमान सहन करायचं म्हटलं तर ते आपल्याजवळ कॅपॅसिटी पाहिजे सहन करण्याची. हे ताकद निर्माण होण्यासाठीच पारमार्थ करायचं असतंय. कसलाही दुःख येऊ दे, कसलाही घोर अपमान होऊ दे, काही वाईट परिस्थिती आपल्यावर आलं तर ते सहन करण्याची ताकद पाहिजे, ताकद. म्हणून आपल्या संतांनी सांगतात, जेणे जिंकली रसना तृप्ततयाची वासना, जास नाही कामना तोची सत्वगुणी जाण. ज्याने जिंकली रसना, रसना म्हणजे वाचा. कारण या सगळं जिभेवरच खेळ आहे.
ह्या जिभेनं चांगला बोलला तर राम राम जय हरी म्हणलं तर त्यांनी पण जय जय राम हरी म्हणताय ना. का बे बेट्या का चाललं म्हणलं तर त्यांनी पण का बे बेट्या मस्ती आला का म्हणते ते. सगळं जिभेवरच आहे. म्हणून आपल्या कन्नड संतांनी सांगतात, ನುಡಿದರೆ ಮುತ್ತಿನ ಹಾರದಂತಿರಬೇಕು, ನುಡಿದರೆ ಸ್ಫಟಾಕಿಯ ಸಲಾಕ್ಯಂತಿರಬೇಕು, ನುಡಿದರೆ ಮಾಣಿಕ್ಯದ ದಿಪ್ಪೆಂತಿರಬೇಕು, ನುಡಿಯಲ್ಲಿ ನಡೆಯದಿದ್ದರೆ ಎಂತ ಒಲಿವ ನಮ್ಮ ಕೂಡಲ संगम देवा. अरे बाबा ह्या तोंडानं चांगलं बोल. तुझं बोलण्यामुळं देवातला देव तुझं बोलण्यावर खुश व्हायला पाहिजे असं बोल. हा, कारण हा जीव ज्याने जिंकली रसना तृप्त त्याची वासना, विषय वासना, ज्याने आपल्या विषयाचा वासना सहन केलंय त्यालाच हा शांती तत्व येते. तोच सत्वगुणी. सत्व रजोतम 3 गुण आहेत आपल्याजवळ. आपल्याजवळ जर सत्वगुणी यायचं असलं तर माझ्या विठ्ठल पंताजवळ तेवढा सहनशक्ती करून घ्यायची शक्ती होते. कुठलेही अपमान झाला तरी गप्पच राहणार, प्रत्युत्तर देणार नाही. घोर अपमान झालं सासऱ्याला, चिताग्नी महापापी म्हणून अख्खं गाव खेड्यातले सगळे जमले होते तिथं. घोर अपमान झालं त्याचं. अपमान. आमचं 4 लोकात कोणतर अपमान केलं तर गप्प बसतो आम्ही. म्हणून विठ्ठल पंत आळंदी गावातील काही सात्विक धार्मिक लोक वेद मुखांतर ऐकायला येत होते, त्यांनाही एक कर्मठ ब्राह्मण बंद केले, जाऊ दिले नाही. खबरदार गेलं तर म्हणला. दररोज त्यांच्या सत्संगामध्ये निवृत्ती ज्ञानेश्वर तेही बसत होते. ज्या दिवशी गावातील ज्ञानी फक्त सत्संग करणारी इच्छा असणारे आले नाही, त्या दिवशी निवृत्ती म्हणते, बाबा आज गावातील लोक का बरं आले नाहीत? प्रतिनित्य आपलं सत्संग होत होतं, तुमच्या मुखातून आम्ही ऐकत होतं, गावातले काही मंडळ येत होते, आज का बरं आलं नाही? तेव्हा विठ्ठल पंत म्हणते, बाबा आपल्या आळंदी गावातील धार्मिक लोक, पंडित लोक बहिष्कार टाकलेत, त्यांच्यावर बहिष्कार टाकलेत. का बाबा, कशामुळे बहिष्कार टाकले? बाबा मी महापापी आहे म्हणून. पापी आहात? होय बाबा, मी महापापी असल्यामुळे माझ्या गावातनं बाहेर काढलेत, मला समाजातनं वाळीत ठेवलेत मला, म्हणून मी हा सिद्ध बेटावर आहे बाबा. या धर्म मार्तंडाने त्या लोकांना सगळं बंधन घातलेत म्हणून आले नाही. बाबा धर्मवंत म्हणून घेतात, मग असा अधर्म का बरं वागतात? निवृत्ती प्रश्न करते. धर्मवंत लोकांनी बहिष्कार टाकला म्हणता, धर्मवंत म्हणताव त्यांना, पंडित म्हणताव, मग तुम्ही धर्मवंत पंडित म्हणताव पण अधर्मन का बरं वागतात? तेव्हा माझा 4 वर्षाचा ज्ञानियांचा राजा गुरु महाराजा म्हणते, सगळंजण धर्मवंत होत नाही. झाडात कितीही फुलं पिकलं तर सगळं फळ होत नाही. होतात का? कोंबडी खाली किती अंडी ठेवा, सगळं लेकरू निघतात का? निघत नाही. शेतात ज्वारी पेरता, सगळं ते कणीस वाकडं होतात का? कुठं तर एक एक होत असते. तेव्हा माझा ज्ञानी यांचा राजा ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, दादा धर्मवंत म्हणून घ्यायचं फार हे नाही, धर्मानं वागायचं फार कठीण आहे. मी कालच सांगितलं, सांगायचं सोपं आहे, आचरण कठीण आहे. म्हणून विठ्ठल पंताने आपल्या लहानशा लेकरांना त्या धर्मवंताबद्दल सांगितले. तेव्हा 8 वर्षाचा माझा निवृत्तीनाथ
6 वर्षाचा माऊली ज्ञानेश्वर, 4 वर्षाचा सोपान, 2 वर्षाची मुक्ताबाई, असं 4ही भावंड्याचं सिद्ध बेटावर प्रपंच चालू होतं. त्यावेळेला विठ्ठल पंताने जोळी घालणार, माधुकरी भिक्षा मागायला जाणार. काही धार्मिक लोक लपून देत होते त्यांना भिवून. अहो विठ्ठल पंत, तुम्ही मागच्या दरवाजाने यावं, आम्ही देतो तुम्हाला. काही गावात 7वी लोक असतात. तसं विठ्ठल पंताने काही पुण्यवंत लोक दान करत होते. ते माधुरी भिक्षा घेऊन जात असताना काही कर्मठ ब्राह्मण बघितले. मग त्या विठ्ठल पंताला म्हणता, ए पापी, परत गावात येतोस का रे? तो आमच्या गावातील अन्न तू सेवन करायला सुद्धा अधिकार नाही, म्हणून त्या जोळी हिसावून घेतात. काही पुण्यवंतांनी दिलेली प्रसाद त्या जोळीतलं काढून घेतात, कुत्र्यासमोर टाकून देतात. बघा माझ्या विठ्ठल पंताला किती ह्या कर्मठ ब्राह्मणाने पिडले. आपल्या लोकच आपल्यावर पिडतात. त्या वेळेला विठ्ठल पंताने माझ्या लेकरासाठी 2 घास जेवू घालावं या उद्देशानं पुण्यवंतांनी दान केलेले महाप्रसाद ह्या ब्राह्मण लोकांनी कुत्र्यासमोर टाकले. आता मी काय करू देवा, पांडुरंगा, परमात्मा, लेकराला काय घास घालू रे बाबा? असलेली दान हा जोळीतला या कर्मठ ब्राह्मणाने कुत्र्यासमोर टाकून दिले. तेव्हा विठ्ठल पंताने डस रडला. डोळ्यातून दुःखाचा अश्रू वाहू लागला. तुझा माझा देवा कारे वैनाकार, तुझा माझा देवा कारे वैनाकार, तुझा माझा देवा कारे वैराकार, तुझा माझा देवा कारे वैराकार. तुझा माझा देवा कारे वैराकार, तुझा माझा देवा कारे वैराकार, तुझा माझा देवा कारे वैराकार, तुझा माझा देवा कारे वैराकार. दुःखाचे डोंगर दाखविसी, दुःखाचे डोंगर दाखविसी, दुःखाचे डोंगर दाखविसी, दुःखाचे डोंगर दाखविसी. तुझा माझा देवा कारे वैराकार, 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 तुझा माझा देवा कारे वैराकार. बोला पुंडलिक वरदान श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माझ्या विठ्ठल पंताने त्या कर्मठ ब्राह्मणाने पिशवीतील जोडीतील अन्न कुत्र्यासमोर टाकून दिले. माझ्या विठ्ठल पंताने माझ्या लेकरासाठी सिद्धपीठावर गेल्यावर माझे 4ही लेकर धावत येतात. बाबा आज काय आणला? माझ्या लेकरांना मी काय देऊ? आज
या कर्मठ ब्राह्मणाने विठ्ठल पंताला अडविले. मध्यान 12 वाजले होते. तेव्हा रुक्मिणी मातेने लहान लहान लेकरांना भूक लागलं होतं. सोपान मुक्ताबाई लहान लेकर होते, 2 वर्षाचे 4 वर्षाचे. आई आई आम्हाला भूक लई लागली ग. आई काय तर मला खायला दे ग आई. तेव्हा आई म्हणते, बाळा तुमचे वडील येते, आता तुम्हाला खाण्यासाठी तुमचे वडील काय तर घेऊन येते. एक 5 मिनिट थांबा, 5 मिनिट थांबा. परत लेकरे अंगणात खेळू लागले. 5 मिनिटं 10 मिनिटे गेले. परत लहान लेकरू मुक्ताबाई भुकेने व्याकुळ झालेली आहे. परत आत येते, आई आई मला लई भूक लागली ग आई, मला का तर खायला दे आई. तेव्हा रुक्मिणीने या लेकराला समाधान करावं या उद्देशाने चुलीवर एक भांडी ठेवली, त्याच्यात पाणी ओतली, खाली जाळ लावली, फक्त पाणी गरम करू लागले. तेव्हा लहान लेकरांना आई सांगते, बाबा चुलीवर डाळ शिजत आहे, चुलीवर भात शिजत आहे, थोडा 5 मिनिट थांबा, ते शिजल्यावर तो मला खायला देतो. परत लेकरू अंगणात खेळायला गेले. रिकाम्या भांडीत पाणी काही नव्हतात. त्या पाण्यालाच जाळ लावत रुक्मिणी बसली आहे. अर्धा तास गेला. लहान लेकरू भुकेने व्याकळ होऊन रडू लागले. आई कसलं शिजवती गे, अजून शिजवलं की नाही भात आई, मला लई भूक लागली आई, दे आई. तेव्हा आईनं म्हणते, बाळा अजून एक 5 मिनिट थांबा, आता तांदूळ घातले शिजू लागले, थांबा एक 5 मिनिट थांबा, अजून 5 मिनिट खेळा, ते भात शिजल्यावर तुम्हाला जेवू देतोय. आज तुमचे वडील कुठे गेले काय की यायला तयार नाही, तुम्हाला तर भूक लागले, थांबा थांबा. परत लेकरू 5-10 मिनिट खेळले. 5-10 मिनिट झाल्यावर निवृत्ती. ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई 4 भावंडे घरात आले. आई दे की ग आई, जेवायला दे आम्हाला. तेव्हा रुक्मिणी समाधान समजूत, कारण चुलीवर तर काहीच नाही, फक्त पाणी आहे तिथं, त्याच्यात काही तांदूळ नाही, काही नाही. रुक्मिणी मातेने समाधान सांगते लेकरांना, बाबा अजून एक 5 मिनिट थांबा, भात शिजते, तुम्हाला वाढून देतोय. म्हणल्याबरोबर माझा सोपान 4 वर्षाचा सोपान त्या चुलीजवळ जातंय. वर झाकलेले भांडी उघडून बघतय तर त्याच्यात काही नव्हतं. धावत आला, आई आई त्या चुलीवर तू फक्त पाणी गरम करताय ग, तिथं तांदूळ नाही. उगाच मला तू खोटं सांगून तू मला समाधान करते का आई? आई भूक लई लागली ग आई. त्या लहान लहान लेकरांचं दुःख ऐकून रुक्मिणी माते, बाळाओ तुमची सात्वन करण्यासाठी, तुम्हाला समाधान करण्यासाठी मी युक्ती केलेली आहे बाबा रे. घरात अन्नाचा कण नाही. अरे तुमचं वडील गेले भिक्षाला, माधुकरीला, परत आलेले नाही. पोरानो थांबा. त्यावेळेला रुक्मिणी मातेने माझ्या इवलेशा लहान लहान लेकरांना मी काय खायला देऊ? डसा रडती आहे. घरात सावळा विठ्ठल कृष्ण मूर्ती समोर जाती, हात जोडती आहे. पांडुरंगा परमात्मा कशाला दिला रे बाबा मला हा जीवन? बस झालाय हा जीवनात मला. त्या वेळात तेवढाच विठ्ठल पंत निराश मनाने बारीक मुख करून
सिद्ध बेटावर आले. चारी भावंड खेळत होते अंगणात. विठ्ठल पंत वडील आल्याबरोबर चारी लेकराला आनंद झाला. आमचे वडील काय तर खायला आणलंय आता, आमच्या वडिलांना आम्हाला काय तर खायला देईल या आशेने चारी मुलं पळत जातात. बाबा बाबा आज एवढं का उशीर केलं बाबा? बाबा आम्हाला काय आणलं आज खायला? बाबा आम्हाला लई भूक लागलंय बाबा, काय तरी खायला द्या. तेव्हा विठ्ठल पंत म्हणते, चला लेकरा घरात चला. चारी लेकराला घेऊन घरात येते. रुक्मिणी माता तरी डस डस रडत बसली आहे. विठ्ठल पंत पती आल्याबरोबर, देवा परमात्मा आज एवढं का उशीर केला तुम्ही? लेकरं व्याकुळ झालेले आहेत. मुक्ताबाई व्याकुळ झालेले भुकेनं. निवृत्ती लहान लेकरं व्याकुळ झालेले आहेत. पतिदेव एवढा का उशीर केला? झालेलं सगळं वृत्तांत बायकोला सांगितला. आज माझ्या जोडीत काही नाही, मागितलेले मागुखरी, पुण्यवंत दिलेले दान धर्म सगळे आपल्या कर्मठ ब्राह्मणाने रस्त्यात अडवून माझी जोळी हिसकावून घेऊन त्या जोळीतलं सगळं धान्य कुत्र्यासमोर सांडलेले आहेत. त्या वेळेला रुक्मिणी मातेला हृदयात दगड मारल्यासारखं झालं. हृदयात एकदम बाण मारल्यासारखं झालं. रुक्मिणी डोक्याला हात लावतीये, खाली बसतीये. परमात्मा पती देवा माझ्या लेकर व्याकुळ झालेले भुकेनं अन्न तोंडानं म्हणत आहेत, तुम्ही तरी रिकाम्या हातानं आलो. आज माझ्या लेकरांना काय जेव घालू देऊ, काय देऊ? तेव्हा विठ्ठल पंताने, देवा पांडुरंगा काय करू रे मी आता? पांडुरंगा समोर उभा राहून विठ्ठल पंत करुणानिधी, पांडुरंगा परमात्मा ह्या जीवनात मी येऊन तुझं भक्ती कराव का? माझ्या लेकराचं पोट भराव. सांग देवा मी काय करू ह्याच्या पुढे सांग. सांग मी काय करू, सांगा मी काय करू, काय करू. भक्ती करू का पोटा भरू, भक्ती करू का पोटा भरू. सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू. भक्ती म्हणते चला पुढे, भक्ती म्हणते चला पुढे. संसार म्हणते ये इकडे, संसार म्हणते ये इकडे, संसार म्हणते ये इकडे. सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू. पैसे विना पैसे विना संसार चालत नाही. हरी हरी. पैसे विना संसार चालत नाही. भक्ती विना देवा दिसत नाही. हरी हरी. भक्ती विना देवा दिसत नाही. भक्ती विना देवा दिसत नाही.
घाबरू नको हरी हरी अरे मानवा तू घाबरू नको सांगा मी काय करू सांगा मी काय करू भक्ती करू का ओट भरू भक्ती करू का ओट भरू सांगा मी काय करू सांगा मी काय करू सांगा मी काय करू भक्ती करू का विठ्ठला सांगा मी काय करू सांगा मी काय करू सांगा मी काय करू बोला पुंडलिक वरहार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल पंत रुक्मिणी भगवंताला वंदन करतात, प्रार्थना करतात. बाबा सगळ्या 84 लक्ष वेणीला अन्न देणारा तो दाता, सगळ्यांना जीव घालणारा विष्णू, सांभाळ करणारा, पालन पोषण करणारा. कारण सृष्टीचा नियम आहे, ब्रह्म उत्पत्ती करतोय, विष्णू पालन पोषण करतोय, महेश्वर संहार करता. त्या विठ्ठल पंत रुक्मिणी विष्णू भगवंता समोर हात जोडून म्हणतात, बाबा तो रक्षण करताय रे बाबा, सर्व जीवांचा करीतो सांभाळ, तो सांभाळ करतो असं श्रुती सांगते. मग माझ्या 4 लेकरांनी आज उपास आहेत. कुठं आहे न्याय ते तुझ्या देवा पांडुरंगा परमात्मा, तुझ्या दरबारात न्याय आहे का नाही रे बाबा. आज माझ्या पोर उपाशी पोटी आहेत. आलेलं अन्न, हाताला आलेलं अन्न तोंडाला माझ्या लेकरांना पडलं नाही. देवा पांडुरंगा काय करायचं, काय करायचं. माझा करुणानिधी परमात्मा महावैष्णव भगवान श्रीकृष्ण परमात्मा आदि लक्ष्मीला अन्नपूर्णेश्वरीला आज्ञा करते. त्या अन्नपूर्णेश्वरीला बोलून, माथे आत्ताच्या आत्ता माझ्या परमभक्त विठ्ठल पंत रुक्मिणीचे 4 लेकर अवतारी पुरुष आहेत, अवतारी जीव संबोधता येत. आता 2-3 दिवस झाला त्याला अन्नाचा कण नाही पोटात. तो आत्ताच्या आत्ता जाऊन त्या लेकरांना जीव घालून ये, जा जा. त्यावेळेला माझा अन्नपूर्णेश्वरी जगन्माता आदिशक्ती जगन्माता अन्नपूर्णेश्वरी दोन्ही हातात पंचपक्वान स्वयंपाक घेऊन त्या सिद्ध बेटावर विठ्ठल पंताच्या पटांगणात वृंदावन समोर उभारून दोघांना हाक मारतीये, हाक मारतीये. तेव्हा विठ्ठल पंत बाहेर येऊन बघतात तर भरजर भरजर पितांबर नेसलेली, गळ्यात वस्त्र अलंकार घातलेले शोभत होती महालक्ष्मी. त्यावेळेला रुक्मिणी माता बाहेर आले, 4 भावंड बाहेर आले. तेव्हा जगन्माते अन्नपूर्णेश्वरी म्हणते, बाबा
त्या भगवंत विष्णू परमात्म्याच्या आज्ञानुसार तुमच्या पोरांना हा अन्न प्रसाद घेऊन मी आलेले आहे, हे घ्या म्हणून दोन्ही हातातलं पंचपक्वान प्रसाद साक्षात अन्नपूर्णेश्वरीने त्या सिद्ध बेटावर त्या मुलांना जाऊन जेवू घालतीये. चारी पोरं जेवून तृप्त होतात. विठ्ठल पंत रुक्मिणी जेवण करतात. तेवढ्यात बघतात तर ते आलेले अन्नपूर्णेश्वरी कुठं असेल म्हणून बघतात तर काही क्षणार्धात त्याने गेलेले असते. त्यावेळेला विठ्ठल पंत रुक्मिणीला म्हणते, ज्या वेळेला आम्हाला कष्ट येतोय, ज्या वेळेला आमच्यावर आपात येतोय, समजा एक यात्रेला गेलो तुम्ही, त्या यात्रेत गर्दी लई असते. गर्दी दोन मित्र होते म्हण, एकाला सर्दी फुल साकाश नाकातलं शेंबूड येणार, एकाला खर्च लागलं होतं म्हणा खर्च. मग दोघं जण यात्रेला निघायचं ठरलं. दोघं म्हणले तुझ्या नाकात सगळं शेंबूड येते सारखा, ते तर 4 लोकात कसा करणार, मी कसं तर करू रे, तू 4 लोकात तुझं ते खरूज झालंय, तू जरा खरूज, आपण तिकडं कन्नडमध्ये खज्जी म्हणतो, खज्जी, तुम्ही खजूर म्हणता ना, खरूज खरूज नाहीतर खरूज राहू द्या. दोघांना आले यात्रा केले, घरातले विचारले, जाऊन आलो यात्रेत, कसं, त्याने सर्दी तर फुल आलतं, त्याने काय केला, काय लोक यात्रेत इकडनं येत होते इकडनं जात होते म्हणला. आयडिया करून शेंबूड पुसून घेतला त्याने, इकडनं येत होते इकडनं जात होते म्हणला. त्याला विचारले कसं रे, म्हणलं काय बाबा पाय ठेवायला नाही, कचबीज लोक, त्याचं समाधान करून घेतला त्याने. राहू द्या, आपण यात्रेला गेलेलो असतो. आता तरी चोर बाजार जास्त आहे, चोरांचा बाजार आहे आता ह्या जगात. सत्यवंताचा बाजार कमी आहे, लबाड लुबाड चोर जास्त आहेत. यात्रेत गेल्यावर तुमचं पाकिट मारले, तुम्ही घाबरा पडता हो, गावाला जायला पैसे नाही, असं कसं करायचं, देवा तुझ्या जवळ नाही आहे का नाही, तुझ्या दर्शनासाठी आलो, तुझ्या यात्रेत आलो, तू असं आमच्यावर प्रसंग आणावा म्हणून देवावर तुम्ही बोट पण मोडता तिथे. कसलं देव आहे बाबा, तुझ्या बोट मोडता तुम्ही. चांगलं झालं देव बाप्पा गणपा असं नमस्कार करता, वाईट झालं सत्यानाश होऊ दे त्या देवाचं म्हणतो तुम्ही. त्यावेळेला देवाला शिव्या पण देता. अचानक चेक तुमचं ओळखीचा माणूस यात्रेत भेटला, हो तुम्ही पण आलो यात्रा, हो आम्ही पण आलो, बरं आहे, राम राम. काय झालं, असं का पाकिट मारले, हो पैसे नाही, असं झालं का, हे घ्या 2000 रुपये, हे घ्या 2000 रुपये. सहाय करताय ते कोण असतंय तर तुमच्या संकट समयी तुम्हाला सहाय करणारा तो व्यक्ती नसतोय, साक्षात भगवंत येऊन तुम्हाला सहाय करत असते. ओळखून घ्यायचं असतंय. आमच्या संकट समयी आम्हाला सहाय करणार तो मनुष्य नसून तिथं माणूस म्हणून समजून घेऊ नका, पाहुणा दोस्ती म्हणून समजून घेऊ नका. आपल्या संकटावर कोण जर सहाय केलं तर ते साक्षात भगवंत आमच्यावर सहाय केलं असं समजून त्याचं मानरम न करा. बोला पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान श्री. एकमेक साय करू अवघे धरू सुपंतर. कारण एकमेका साय फार महत्वाचा आहे. आपण कोणाला तर साय केलं असेल तरच त्या भगवंतानं आपल्याला साय आपोआप भेट घडवतं त्याने. आपण जरा कोणावर सहाय केलं नाही, कोणावर उपकार केलं नाही,
तुम्हाला हे कसलंय परिस्थिती त्या देवानं सहाय करणार नाही. म्हणून भगवान वेदव्यास 18 पुराण लिहिले भगवान वेदव्यास. मोठं मोठं आहेत हो पुराण ते. संस्कृत मध्ये आहे. माझ्यासारख्याने एक विचारला व्यासला, बाबा 18 पुराण लिहिलास, लय मोठं मोठं लिहिला, मला सौड नाही वाचायला, याचं काय लिहिलं ह्याच्यात सांग मला. त्यांना व्यास म्हणला, हे सांगण्यासारखं आहे बाबा, वर्ष गटले बसावं लागतं ऐकायला. तरी म्हणला माझ्याकडे टाइम नाही, 2 मिनिटात 2 शब्दात मला सांगायला पाहिजे. अरे बापरे म्हणला. व्यास घाबरला. हे 18 पुराण सार 2 शब्दामध्ये मला कळायला पाहिजे. ताकापुरतं रामायण सांगितल्यासारखं. ताकापुरतं रामायण ऐकलं ना? ताकापुरतं रामायण महाराज सांगत असेल कीर्तनामध्ये. गावात रामायण चालू होतं म्हण. ते रामायण सांगणाऱ्याला ताक प्यावं असं वाटलं होतं. कारण पुराण सांगणारे, प्रवचन सांगणारे, कीर्तन करणारे, त्यांनी काय काय मागतात द्यावं लागतंय. एक हत्ती सांभाळव, पण एका कीर्तनकाराला सांभाळू नये. त्या घरात व्यवस्था होतं जेवणाचं. त्या आजीला म्हणला, मला ताक पाहिजे म्हणला. आता या दिवशी मला ताक प्यायसारखं वाटलंय. आजी पळत एका गवळ्याच्या घरी गेली. मग ती आजी पण लय हुशार होते. अहो म्हशी किती आहेत हो घरात? आहेत 4-5. दूध पिळत असेल की काही म्हशा? हो पिळतात की म्हण. मग सगळं दूध काय करता हो? काही वरवा घालतो. मग उरलेलं दूध हो ते दही करतो की. मग ताक आहे की म्हणले. ते रामायण सांगलं ताक पाहिजे द्या. ते गवळी किती म्हणले, ते पहिला रामायण सांग मला, मग ताक देतो. आतापर्यंत रामायणामध्ये काय काय घडलं मला सांग. माझ्या कामात मला रामायण ऐकता आलं नाही, त्या रामायण काय काय सांग, मग मी ताक देतो. म्हातारी हुशार होते. दशरथ का बेटा दशरथचा राम रावणला मारला, सीतेला आणला, दे ताक म्हणले. आपण कन्नडमध्ये ते सवय आहे मला. दशरथन कंदा, रावण ग क्वांदा, सीता ग तांदा. झालं रामायण. ताकापुरता रामायण. मी परत कुठला दुसरा दृष्टांत सांगत होत लक्षात आहे? व्यासांचा. त्यांनी म्हणला 18 पुराण सार मला 2-2 शब्दात समजून सांगायला पाहिजे. व्यास हुशार होते. ठीक आहे बाबा, एका श्लोकामध्ये पूर्ण सार सांगितला. काय सांगितला? अष्टमादेषु पुराणेषु व्यासस्य अष्टमादेषु पुराणेषु व्यासस्य परोपकाराय पुण्याय परपीडाय पापम्. अष्टमादेषु पुराणेषु व्यासस्य परोपकाराय पुण्याय परपीडाय पापम्. परपीडाय पापम्. संपला म्हणला. असा संस्कृतमध्ये सांगू नको, मला समजत नाही. या श्लोकाचा अर्थ सांग मला. अष्टमादेशु, अष्ट म्हणजे 8, दशु म्हणजे 10. 18 पुराणाचं सार एवढंच लिहिलंय. परोपकार कर, पुण्य प्राप्त होत आहे. परपीडा करू नको, पाप पदरी येत आहे. परोपकार कर, पुण्य प्राप्त होते, तुला उद्या स्वर्ग सापडते, देव सान्निध्य सापडते. परपीडा कोणाचं करू नको, पाप पदरी घेऊ नको, उद्या तू मेल्यावर रव रव नरक भोगत राहील. एवढंच लिहिलो म्हणला, एवढंच. म्हणून
आपल्या शास्त्रात सुद्धा फार सुंदर असं वर्णन केलेले आहे. परोपकारार्थी वाहती नद्यम, परोपकारार्थी फलंती वृक्षा, परोपकारार्थी धुवंती गावा, परोपकारार्थी मिदम मिदम शरीरम. या जगात परोपकारार्थी वाहती नद्यम. नदी नाले कशाला वाहतात? लोकांसाठी. परोपकारार्थी फलंती वृक्षा. झाडं कशाला आहेत? फळ देतात, बसायला सावली देतात, परोपकार करतात. दुवंती गावा. गाय दूध देते. कशासाठी? दुसऱ्यासाठी. म्हणून शास्त्रकार म्हणते त्या भगवंताने असं श्रेष्ठ मनुष्य ध्येय दिलेलं आहे. मनुष्य हा जीवन दिलेला हा परोपकारार्थी मिदम शरीरम. या शरीराचा परोपकारासाठी उपकार कर. लोकांचा हितचिंतक हो. दुसऱ्यांना पीडा देऊ नको. कोणाचं मन दुखू नको. महापाप आहे, महापाप. म्हणून संतांनी सांगतात परोपकार फार श्रेष्ठ पुण्य प्राप्त करून देणार आहे. होता होईल, आमच्या हातनं किती होतल तेवढं परोपकार करा. परोपकार. आमच्या कन्नडमध्ये एक म्हण आहे, मुಳ್ಳು तगदवर उपकार मुप्पागातन मरी बेडतात. पायात काटा मोडलं तर कोणतरी येऊन काढलं तर मरेपर्यंत विसरू नये म्हण. आमच्यावर उपकार करते बघा, पायातला काटा काढते, त्या काटा काढलेल्यांचा उपकार कधीही म्हातारा होसर विसरू नको मन म्हणले. मग आमच्यावर केलेलं उपकाराचं स्मरण कधी विसरू नका, कधी विसरू नका. म्हणून माझ्या विठ्ठल रुक्मिणी फार फार असे दुःख भोगत आहेत, कष्ट भोगत आहेत. 4 लेकरांचा सिद्धपीठावर प्रपंच चाललं होतं. महान देवादिदेव महादेवाचा शंकरचा अवतार निवृत्ती नाथ. अजून नाथ आला नाही, पुढे येणार आहे. निवृत्ती 8 वर्षाचा पूर्ण झाला. कारण ब्राह्मण समाजामध्ये मुलाला वयाच्या 8व्या वर्षी मुंज करावं लागते. मुंज. इथं ब्राह्मण आहेत ना कोण? नाही. 8व्या वर्षी मुंज करावं लागतंय. कारण ब्राह्मण म्हणल्याबरोबर ते लय जरा शील असतात. शील म्हणजे कोणाकडून शिवून घेत नाहीत त्यांनी. त्यांचा उपासना, त्यांचा व्रत, त्याचं कैवल्य वेगळं असतंय जरा. मग विठ्ठल पंत असा विचार केला, मी तर महापापी आहे. या धर्माचा उपदेश, हा धर्मात राहण्याचा अधिकार मला नाही. सगळे कर्मठ ब्राह्मणांनी मला धर्माच्या बाहेर काढलेलं आहे. माझ्या पोटच्या जन्मलेल्या मुलाला तरी संस्कार मिळावा. माझ्या मुलाला तरी माझ्या संस्कार करावं. कारण जन्मल्यापासून मरेपर्यंत संस्कार करावं लागतं ह्याला. आता ते टाइम नाही मला सांगायला. जन्मल्यावर काय संस्कार करावं, किती किती संस्कार आहेत त्याच्यावर, मेल्यावर किती संस्कार आहेत, एकदम 16. राहू द्या, त्या विश्लेषण करायचं म्हणजे टाइम जात आहे. 8 वर्षाच्या निवृत्तीनाथावर संस्कार करायला पाहिजे, त्याचं मुंज करायला पाहिजे. मुंज. मग काय करावं? आळंद ब्राह्मण शिवाय गत्यंतर नाही. अजून एकदा त्या समाजापुढं पदर पासरावं, त्या समाजापुढं नतमस्तक व्हावं, त्या समाजाला अजून एकदा विनय करावं. विठ्ठल पंताने विचार केला. आळंदी गावी चालला. सगळ्या मोठमोठे विद्वान ब्राह्मण बसले होते. विठ्ठल पंत त्या धर्मसभेपुढे येऊन उभारून हात जोडला.
माझ्या पंडित हो, माझ्या धर्मात ब्राह्मण धर्मात श्रेष्ठ असलेले विद्वान धर्माचरण करणारे, माझा एक अजून एक विनय आहे, नम्रता आहे. तेव्हा सगळेजण थक्क झाले. कोण? विठ्ठल पंत आलाय. त्यावेळेला विठ्ठल पंत म्हणते, मला अजून काय शिक्षा देता द्या, मी तयार आहे, स्वीकार करतो शिक्षा. पर माझा एक विनय आहे, माझा एक नम्रता आहे. काय म्हणले? माझ्या पोटनं 4 लेकरं जन्मलेले आहेत. माझा मोठा मुलगा 8 वर्षाचा झालेला आहे, त्याचा विधिवत संस्कार करायचा आहे. माझं पोराचं मुंज संस्कार करायला पाहिजे, परवानगी द्या, परवानगी. एवढा म्हणल्याबरोबर सगळे ब्राह्मण उठले. मूर्खा, नालायका, महापापी, द्रोही, चालता हो इथनं म्हणले, चालता हो. परत आता आमच्या हा पुण्य गावात असं येऊन हात जोडतोय, नालायका, अक्कल नाही तुला, चालता हो. मुकाट्याने घेतलं, चालता हो म्हणले. एवढं ऐकल्याबरोबर विठ्ठल पंताने चक्कर येऊन धाडकन खाली पडला. कसं करू मी आता? माझ्या मुलावर तरी संस्कार व्हावं, माझी मुला तरी धर्मात वागावं, ह्या उद्देशाने मी गेलतो. या धर्मवंताने मला धिक्कार केले. चक्कर येऊन पडल्याबरोबर गावातले कनात इस्माने येऊन विठ्ठल पंताला उचलायला गेला. तरी ब्राह्मण जमलेले पंडित, ए शिव नको, महापापेला म्हणले, शिव नको त्याला. बघा काय असेल, शिवल्यावर काय होतंय हो? हा, जरा शील असतात ते शिवून घेत नाही कोणाकडे. कारण एक ब्राह्मण नदीमध्ये स्नान करत होता. स्नान झाल्यावर त्या सूर्याला नमस्कार करावा लागतंय. त्या ब्राह्मण लोक सूर्यास्त वेळी स्नान करत होता. ओटीत पाणी घेतला, सूर्यार्घ केला, थोडं पाणी प्यावं म्हणला. त्या पाण्यात एक अन्नाचा कण आला. काय जिभेला असं बघतो तर एक भाताचं कण होतं. अरे रे 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 म्हणला, कुठल्या जातीचं अन्न आहे, कुठल्या धर्माचं आहे, या नदीत कसं काय वाहून आले? मी ब्राह्मण, हे अन्नाचा कण माझ्या तोंडात गेले. शी म्हणला, माझ्या पदरी पाप येते. हा कुठला अन्न आहे, कुठल्या घराण्याचा आहे, कुठल्या जातीचा आहे, शोध करावा म्हणला त्याने. त्या नदीकाठी फिरत 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 चालला. तिथं एक मोठ्याच्या मोठी बाई रिक्षात बसली की पुढचं चाक वर येत होत. तुम्ही इकडे कष्टाळ हो, फार मोठे नाही, आमच्या सोलापूरकडं लय जाड बाई आहे तिकडं. एक मोठीची मोठी बाई त्या नदीकाठी भांडी घासत बसली होती. मग ते ब्राह्मणानं गेला. अहो बाई म्हणला, का महाराज? ब्राह्मण बुवा बोला, हे भांडी कशाचं घासता? त्यांनी म्हणले, काल आमचं मसोबाचं डवर झालंय, 5 बोकडं कापलं होतं. एवढं ऐकल्याबरोबर त्याने म्हणला, हा इथलंच अन्न असेल म्हणला. माझ्या पदरी मी ब्राह्मण, श्रेष्ठ कुळातला मी ब्राह्मण, या ढवारातलं अन्नाचं कण माझ्या तोंडात गेलं, मी पापी आहे, मी कसं करू? सकाळी पोटात काही नाही, 1-2 वाजले दुपारचं, भूक लागले, का करते? हा, असाच नदीकाठी एक गाव लागला, त्या गावात गेला. अहो या गावात ब्राह्मणाचं घर आहे का? कारण ब्राह्मणाच्या घरी जेवतात, कुठेही जेवत नाहीत त्याने. त्यांनी म्हणले, इथं सगळं मुसलमान लोक जास्त आहेत, ब्राह्मण लोक फार कमी आहे, क्वचित नाहीच. एक जण म्हणला, ए हाय की रे म्हणला. कुठला? ते परवा गावभर राहिलं नाही, ते ब्राह्मण आहे का? होय ब्राह्मण आहे. ते ब्राह्मण, ए काय सांगू नका आता, उगाच जेवण करू दे. ओ महाराज, हाय गावाबाहेर एक ब्राह्मणाचं घर आहे आमचं, जावा, ते व्यवस्था होईल तुमची.
मग तिथं गेला. अहो कोण आहे का घरात? हो हो आहे की, या या. कोण आहे? ब्राह्मण आहे. हो 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 या या. पाणी घेणे दिला, हात घे धुतला, आंघोळ केला, स्नान संध्या झालं, पूजा अर्चा झालं. ताई म्हणला तुम्ही ब्राह्मण? हो हो ब्राह्मण. यजुर्वेदी? हो हो यजुर्वेदी ब्राह्मण. हा 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 चांगलं झालं. काय आडनाव? कुलकर्णी. हा 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 बरं मला भूक लागलाय, स्वयंपाक करा. हो हो करतो, या करतो. त्या बाईनं स्वयंपाक केले, त्याचा नित्यनेम आटोपला, पाटावर बसला. त्या बाईनं जीव वाढली, निम्मा अर्धा जीवला. तेव्हा त्या बाई म्हणते, ब्राह्मण बुवा, माझ्या पूर्वजन्मीच्या पुण्यामुळे माझ्या घरी तुम्ही होऊन आला. माझ्या मनात एक शंका विचारू. निम्मा जेवण झालंय, माझ्या मनात एक शंका विचारू. विचार बाई विचार. अहो ब्राह्मण बुवा, मला एक मुलगा जन्मलाय, आता 8वा वर्ष लागणार आहे. त्याचा मुंज करू का सुंट करू म्हणली. ब्राह्मणात मुंज करतात, मुसलमानात सुंट करतात. ब्राह्मण म्हणला कसं काय गडबड कळीना झाला म्हणला. त्या बाईनं म्हणली माझा नवरा ब्राह्मण आहे, मी मुसलमान आहे म्हणले त्याने. मग माझ्या नवऱ्याकडे धरून मुंज करू का माझ्या मुसलमानाकडून धरून हे सुंट करू सांग. ते ब्राह्मण डोकं पडून घेतला. एवढा अन्नाच्या कणामुळं एवढा भटकत इथं आलोय, आता एवढा अन्न खालो, एवढं अन्न खालेलं पाप माझ्या पदरी किती लागत असेल म्हणला. म्हणून आमच्या कन्नड निजगुणी शिवगी म्हणतात, ಮುಟ್ಟಾದ 3 ದಿನಕ್ಕೆ ಹುಟ್ಟಿ ಬಂದವರು ನೀವೆಲ್ಲ ಮುಟ್ಟಬೇಡ, ನಾವು ಎಲ್ಲಿದ್ದು ಹುಟ್ಟಿದ್ದು ಹೇಳು ಅನ್ನವ. 3 दिवसाला सगळ्यांना बायांना मुठ म्हणून येत आहे. त्या मुठीमध्येच आम्ही तुम्ही सगळं जन्मलो. सप्त धातू समम पिंडम, काही दोष नाही तिथं. एका तत्वाचं आम्ही सगळं जन्मून आलेलो आहोत. सगळ्याजण विटाळामध्ये जन्मलेलो आहोत. माहिता विटाळ उपाधी वेगळे जाणवे नाही त्या विटाळ, नाही त्या विटाळ अखंड नाही त्या विटाळ अखंड सोहळे, नाही त्या विटाळ अखंड सोहळे. उपाधी वेगळे जाणवे चार, वेगळे जाणवे चार, उपाधी वेगळे जाणवे चार, जाणी नाही त्या विटाळ अखंड, नाही त्या विटाळ अखंड, नाही त्या विटाळ अखंड. नाही त्या विटाळ अखंड सोहळे, नाही त्या विटाळ अखंड सोहळे, नाही त्या विटाळ अखंड सोहळे. बोला पुंडलिक श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. मराठी संतांनी सुद्धा सांगितलेले, कन्नड संतांनी सुद्धा सांगितले, फक्त भाषा फरक आहे. सगळ्या संतांनी सांगायचं तत्व सांगितले. विमल मानसदिंदे शुभतीर्थ मुंठे, आपला निजगुणी विमल, विमल म्हणजे स्वच्छ.
मानस म्हणजे मन. विमल मानस जिंदे शिवतीर्थ मुंठे. पवित्र मनासारखं श्रेष्ठ कुठलं तीर्थयात्रा आहे का? नाही म्हणले. आपल्या महाराष्ट्र संतांनी म्हणलेले मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. जोपर्यंत हा प्रसन्न होत नाही, हा मन स्वच्छ होत नाही, तुम्ही बाहेरचं स्वच्छता करून काही उपयोग नाही. अंतरंग स्वच्छता, बहिरंग स्वच्छता, दोन स्वच्छता आहेत. ए बहिरंग स्वच्छता करतो आम्ही, ह्याला देव पावत नाही. स्वच्छ सांगतो, खरं सांगतो, तुमच्या बहिरंग स्वच्छतेला देव प्रसन्न होणार नाही. कशाला प्रसन्न होतंय? आतला अंतरंग, आतला स्वच्छ व्हायला पाहिजे, आतला स्वच्छ. म्हणून या मलिन, ह्या मनातच मलिन आहे, घाण आहे. मनात घाण ठेवून तू काशीला गेला तर काय पुण्य मिळणार आहे? नाही. म्हणून आमच्या निजगुणी म्हणले, हे शिगुणात त्यांना लेटगुण काशी घादाली येणार. मनात तुझं चांगलं मन प्रसन्न कर, मनात चांगला विचार ठेव, मन कर प्रसन्न कर. आपल्या चांबार संत रोहिदास म्हणून होऊन गेले. त्याचं चरित्र काही लोकांना माहीत असेल. संत रोहिदास, संत रोहिदास कुठल्या देवाला उदबत्ती ओळला नाही, कुठल्या देवाला पाय पडला नाही. आई वडीलच हे दैवत म्हणून आई वडिलांचं सेवा केला. साक्षात काशी विश्वनाथाला त्याच्या चप्पल भिजाच्या तिथं मंथनीत बोलवला. कबीरदास असाच एक कर्मठ ब्राह्मण चप्पल शिवायला गेलता. आई वडिलांची सेवा चाललं होतं. ते रोहिदास म्हणते, बाबा बुवा ब्राह्मणा, तू काशीला चालत चालला, पुण्य करायला चालला, देवाला चालला, माहित आहे माझा एक नियम आहे, आई वडिलांची सेवा केल्याशिवाय मी उद्योग करत नाही. आंघोळ घालतोय, त्यांना कपडे नेसवतोय, जेवू घालतोय, पंचपाळावर झोपून त्या पंचपाळाचा दागा झुट्टाला बांधतोय केसाच्या. मग चप्पल शिवत, डोकं हलवत, तिथं चोपळा पण झोका द्यावा, इथं कायक पण व्हावं. एक अर्धा तास थांब म्हणला. राग आला ब्राह्मणला, तुझ्या घरी मी कोण आलं माहित आहे, किंमत आहे का ना? मग माणसानं घरासमोर किंमत द्यावं, त्याला मान द्यावा, मग त्याने खुश. मान जर नाही दिलं तर नाराज होते. ब्राह्मण रागिष्ट झाला, क्रोध आला. ए नीच म्हणला, चामारा म्हणला, मी कोण आले? ब्राह्मण आहे म्हणला. शिव चप्पल पहिला म्हणला. कुठला आई वडील रे म्हणला. अहो जरा शांत व्हा, शांत व्हा. अरे किती वेळ उभा रे, उभारून पाय दुखू लागलाय. तुम्ही म्हणतो आम्ही बसून बसून पाय दुखायला लागलाय. हे काय कुठलं महाराज आलंय, 2-2, 3-3 तास प्रवचन सांगू लागलंय. तुम्ही पंच लोकांना शिव्या देत असेल सगळंजण मनात. कुठला हुडकून आणलं ह्याला. काल तरी 3 तास सांगितला. आमचं काय जरा तर किती पाय दुखत असेल. विचार करता का नाही? कर्नाटकला गेलतो, असंच 4 लोक हातात दांडुका घेऊन फिरत होते असं. मग मी म्हणलो घाबरलो, 4 लोक असं का फिरायला? ते म्हणलो अहो कोण पाहिजे तुम्हाला? तू काय बोलू नको, तुझं सांग, तुला काय आमचं देणं घेणं नाही, तू उगा सांग तुझं पुराण प्रवचन. मग काय पाहिजे हो तुला? इथं कोण आणून लावलंय त्याला हुडकू लागला मी म्हणले. तसं गत येऊ नये. तुम्ही म्हणलं हे कुठलं गणपती बाप्पाचं संत तुकाराम सेवा मंडळ कसल्या महाराजला आणले? टायमाचं काय भान नाही, खबर नाही, उगाच सांगतंय. अण्णाला मारतो. अण्णा चढणं लावले का? बोला पुंडलिक वरदान श्री ज्ञानदेव तुकाराम. त्या वेळेला त्या रोहिदासानं उभारून कंटाळ येत असलं तर
घरात काय आहे त्याचं कातड सोडून काय नाही, एक कातड टाकला बस याच्यावर म्हणला. परत ब्राह्मणाला भडकलं राग. अरे मूर्खा म्हणला, मी ब्राह्मण आहे म्हणला, असल्या घाणावर बसू म्हणतो मला. रोहिदास म्हणला तुझ्या शरीरात किती घाण आहे रे, तुझा शरीरावर चमडा कसला आहे रे, चमडा सोडून तुझ्याजवळ काय आहे म्हणला, हे पण चमडा आहे, तुझ्या शरीरात सगळं चमडाच आहे की. बस मुकाट्यानं म्हणला. भडकला, तुला भस्म करतो, तुला मारून टाकतो, माझ्याजवळ मंत्र शक्ती आहे, तुला राग करून टाकतो. असं रागात आला ब्राह्मण. तेव्हा रोहिदास म्हणला मन चंगा तो कटोती मे गंगा. ए ब्राह्मणा, तुझा मनात एवढा अहंकार आहे, अभिमान आहे, तू काशीला जाऊन काय उपयोग आहे, तुझ्या घरात आई वडील आहे का नाही, आहे म्हणला. जा मुकाट्यानं वापस आई वडिलांचं सेवा कर, त्या काशी विश्वनाथ तुझ्या घरी येईल. जा म्हणला. तोच ब्राह्मण पुढे कुकुट मुनी होऊन आई वडिलांची सेवा केला, महान तपस्वी होऊन गेला, तपस्वी होऊन गेला. रोहिदासाचं उपदेशानं राहू द्या माझ्या माऊलीओ. विठ्ठल पंत चक्कर येऊन खाली पडला. एक ग्रस्ताने उचलला जाताना या कर्मठ ब्राह्मणाने शो नको महापापीला म्हणले, शो नको. एवढं विठ्ठल पंतांना धिक्कार. त्यावेळी विठ्ठल पंत भानावर आला, पुन्हा एकदा हात जोडला. बाबाओ, माझ्यावर दया करा, मी महापापी आहे मान्य करतो, माझं पाप माझ्या सोबत हो, माझ्या पोटी जन्मलेले लेकराने काय केले तो, त्यांना तरी निदान धर्मात घ्या हो. माझा थोरला मुलगा 8 वर्षाचा झाला आहे, त्या मुलाला धर्म संस्कार द्या, माझ्यावर दया करा. तेवढ्यात एक ब्राह्मण म्हणला, नाही म्हणला, तुझ्या मुलाचा मुंज धर्म संस्कार शक्य नाही. तेवढ्यात एक उभारून म्हणला, तो नाशिक त्र्यंबकेश्वरला जा, ब्रह्मगिरी पर्वतावर तपस्సు कर, कारण त्या त्र्यंबकेश्वर नाशिक पुण्य पावन क्षेत्र आहे, तिथं ब्रह्मगिरी पर्वत आहे. त्या पर्वतावर अहिल्याचा नवरा, नाव काय त्याचं, ते गाईला मारला शाप, गौतम ऋषी. त्या गौतम ऋषी असंच महापाप केलता. एका गाईला शेतात शिरल्यामुळं त्याला जीव मारला होता. ते गोहत्या पातक त्याचा पदरी आला होता. त्या ऋषीनं त्या पर्वतावर तपस्या केलंय. त्या तपस्येमुळं साक्षात देवादिदेव महादेव तिथं आलेला आहे. त्या गौतम ऋषीनं पाप विमोचन करून 12 ज्योतिर्लिंगामधील त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग तिथं महादेव त्या पापाचं विमोचन केलेलं आहे. तिथं जातो, तिकडं जा, इकडं आमच्याजवळ येऊ नको. मग विठ्ठल पंताने त्या आळंदी ब्राह्मण धर्मसभेपुढे हात जोडला. माघारी त्याच्या सिद्धबेटाकडे आला. झालेल्या हकीकत रुक्मिणीला सांगितला. त्या रुक्मिणी माते 4 पोराला घेऊन उद्या नाशिक त्र्यंबकेश्वर दर्शन, ब्रह्मगिरी पर्वत प्रदर्शन, उद्या त्या 8 वर्षाच्या निवृत्ती महाराजांना नाथ संप्रदायातील गहिनीनाथ महासद्गुरूंचा उपदेश होणार आहे. कारण निवृत्ती दास त्या ब्रह्मगिरी पर्वतामध्ये गहिनीनाथ गुफा आहे, तिथं अजून सुद्धा त्या ब्रह्मगिरी पर्वतावर मी गेलतो एकदा, मला चढायचं झालं नाही, लय पायऱ्या लय वर. तिथं देवादिदेव महादेवानं जटा आपटून त्या गंगाला धरणीला आलेलं आहे. कशाला? त्या ऋषीचं पाप विमोचन करण्यासाठी. म्हणून ब्राह्मणानं सांगितले त्या त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी पर्वत तिथं तपस केल्यावर आमचं पाप नाहीसा होईल.
आमचं मुलाचं तरी कल्याण होईल, चल म्हणून त्या रुक्मिणीला घेऊन 4 पोरांना निवृत्ती चालणार, ज्ञानदेव चालणार, सोपान खांद्यावर मुक्ताबाई आईच्या कशावर विठू माझा लेकरू वाळा, विठू माझा लेकरू वाळा, विठू माझा लेकरू वाळा, स्वर विठू माझा लेकरू वाळा, विठू माझा लेकरू वाळा, विठू माझा लेकरू विठू माझा लेकरू वाळा, विठू माझा लेकरू वाळा, संग गोपाळाचा मेळा, संग गोपाळाचा मेळा, विठू माझा लेकरू वाळा, लेकरू वाळा, विठू माझा लेकरू वाळा, विठू माझा लेकरू वाळा, विठू माझा लेकरू वाळा, विठू माझा लेकरू वाळा. बोला पुंडलिक वरदहरी विठ्ठल श्री देव तुकाराम. भजन करत असताना, अभंग म्हणत असताना जरा टाळ्या वाजवत जावा. आरोग्यिक दृष्टीनं सांगतो मी, आरोग्य चांगलं राहत आहे. 100 वेळा जर टाळी जर वाजवलं तर कोणाला BP शुगर होणार नाही. हां, रामदेव बाबा सांगितलं ऐकता ना, योगासनमध्ये जास्त टाळी कोण वाजवते त्याला BP शुगर होत नाही. दुसरं एक लाभ आहे, दुसरा एक फायदा आहे. आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे इकडं मच्छर कमी आहे दिसतंय. तरी एक मला काल रात्री चावत होतं. इथं मच्छर गिच्छर असलं तर जर तुम्ही टाळी वाजवलं की ते उडून जातात, एवढंच. राहू द्या, टाईम अभावी आजच्या ह्या प्रवचनाला. उद्या माझ्या विठ्ठल पंताने रुक्मिणी 4 लेकराला घेऊन त्या नाशिक त्र्यंबकेश्वर यात्रा, ब्रह्मगिरी पर्वत उपासना, तिथं निवृत्तीनाथांना नाथ संप्रदायामधील गहिनीनाथ निवृत्तीनाथाला उपदेश करणार आहेत, सद्गुरू प्राप्त करून घेणार आहेत. गुरुचा आशीर्वाद प्राप्त करावं. कुठला संस्कार काय उपयोगाचा नाही ते. उगा एक हे केलेलं आहे, गुरुचं कृपा, संत महात्माचं कृपा जर प्राप्त केलं की कुठलं काय करायचं गरज नाही. कुठला विधी करू नका, काय मुंज करू नका, काय नाही. उगा हे धर्म मार्तंड हे सगळं आम्ही तुम्ही केलेलं हे सगळं. गुरु उपदेश, मनुष्य जन्म आल्याबरोबर मुख्य उद्देश हा गुरुचा करुण कृपा प्राप्त करून घ्यायचं आहे. कारण गुरुगीतेमध्ये शिवानं पार्वतीला सांगितलेलं आहे, पार्वती, ह्या जगात मानव जन्मल्याबरोबर ज्या मनुष्याने गुरुचा करुण उपदेश घेतले नाही, गुरुचा उपदेश घेतले नाही, त्याचा तोंड सुद्धा बघू नये म्हणलंय. इथं काय सांगायची गरज नाही. सगळेजण गुरुपुत्र आहात, सगळेजण गळ्यात माळ घातला, सगळं गुरु करून घेतलेलं. इथं काय सांगायचं गरज नाही जास्त. राहू द्या, उद्या आपल्या निवृत्ती गहिनीनाथांचा कृपाशीर्वाद कसं होतंय उद्याच्या प्रवचनाला बघू. आजच्या ह्या प्रवचन शिवा 2 शब्द नाही, 2 पुष्प त्या बाप्पाच्या पवित्र चरणी, पांडुरंग रुक्मिणीच्या चरणी, ज्ञानियांचा राजा गुरु महाराजा माऊली ज्ञानेश्वरांच्या चरणी, संत जगद्गुरु श्रीमान श्रीमंत तुकाराम महाराजच्या चरणी अर्पण करून आजच्या ह्या प्रवचनाला महामंगल. हर ओम.
पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते हर ओम शांति शांति शांती. मासात 33च अनरस जावायला का दान द्यावा? आता आठवण झाला का काय कर? उद्या सांगतो. उद्या आहे की अजून 2 दिवस आहे. आमचे तबला वादक काय तर आपले तुळजाभवानी मंदिरचे सेवक अण्णा मामा सारखा खोलीलेलं का तर विचारतात मला काय पंडित असल्यासारखं. हे असं कसं महाराज, हे तसं कसं महाराज. राहू द्या, माझ्या बुद्धीला पटेल एवढं सांगतो. नाही माहित असलं तर माहीत नाही असं म्हणतोय. राहू द्या, कारण चर्चा व्हावं, अवश्य व्हावं, चर्चा करावं. कारण कर्नाटकमध्ये सर्वज्ञ मूर्ती होऊन गेले. सर्वज्ञ, सर्वज्ञ म्हणजे सर्वाकडून एक एक विद्या गोळा करून त्यांनी सर्वज्ञ होऊन गेले. सगळ्या परमात्मा सगळ्याला सगळं दिलं नाही. तुम्हाला वेगळं, त्यांना वेगळं, आम्हाला वेगळं, त्यांना गायक, त्यांना वादक. भगवंत सगळ्यांना एक एक देऊन टाकलेले आहे. तुमच्याकडील काय विचार मला कळू दे, माझ्याकडे विचार तुम्हाला कळू दे. चर्चा व्हावं याच्या उद्देशानं आजच्या ह्या प्रवचनाला विराम.